नागपूरच्या वाडी परिसरात सोमवारी रात्री एका भरधाव कारने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे। विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या कारने 6 वाहनांना धडक दिली। या साखळी अपघातात राज्याचे मंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांचे कर्मचारी पंकज श्यामकुवर जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे। नागपूरच्या वाडी परिसरात सोमवारी रात्री एक मोठी अपघाताची घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार MIDC टी पॉइंटकडून कंट्रोल वाडीच्या दिशेने विरुद्ध मार्गात भरधाव वेगात येणाऱ्या ब्रेझा कार चालकाने वाहनातील नियंत्रण गमावलेत। यानंतर कारने मार्गावरील वाहनांना एकामागून एक धडक दिली। या साखळी अपघातात 2 कार, 1 ट्रक आणि 3 दुचाकींचे मोठे नुकसान झालेत। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। अपघातावेळी मंत्री आशिष जयस्वाल यांचे कर्मचारी पंकज श्यामकुवर हे दुचाकीवरून प्रवास करीत होते। कारच्या धडकेत ते जखमी झाले असून त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली। उपचारादरम्यान त्यांच्या डोळ्याला 4 टाके घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। इतर काही वाहन चालकांनाही किरकोळ दुखापती झाल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस ठाण्याचे हवालदार अखिल शेख यांनी तातडीने कारचा पाठलाग करून संबंधित वाहन ताब्यात घेतले। पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे। प्राथमिक तपासात अपघातग्रस्त ब्रेझा कार ही डॉक्टर शेडामे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास वाडी पोलीस करीत असून संबंधित चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। भरधाव वाहन चालवण्यामुळे होणारे अपघात पुन्हा एकदा समोर आले असून या घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे। मात्र 6 वाहनांचे नुकसान आणि अनेक जण जखमी झाल्याने वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे।